हॅलो फ्रेंड्स, सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आम्ही फायनली निघालेलो आहोत दिव्यागरला. दिव्यागर पुण्यापासून 160 किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही साधारण 1 वाजता इथे पोहोचलो. इथे आल्यानंतर हा सुंदर असा बीच एकदम क्लीन आहे. रिदान तर खूपच खुश झाला. बीच, माती हे बघून त्याची बऱ्याच वर्षांची इच्छा पूर्ण झाली. इथे आम्हाला स्टारफिशसुद्धा बघायला मिळाले. सनसेट बघतानाचा आनंद तर फारच वेगळा होता. इथे तुम्हाला अनेक राईड्स बघायला मिळतील. त्यातील आम्ही कॅमल राईड, डिस्को राईड अशा अनेक राईड एन्जॉय केल्या. संध्याकाळी तर या किनाऱ्यावर एक वेगळीच अशी शांतता होती. रात्रीच्या जेवणानंतर आम्ही साधारण 11 वाजता श्रीवर्धन बीचवर आलेलो आहोत. दिव्यागर ते श्रीवर्धन बीच 18 किलोमीटर आहे. इथे ओपन जिमसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. त्याचबरोबर इथे बरेच सारे बेंचेस आहे. बसण्याची चांगली सोयही केलेली आहे. रात्रीच्या शांततेत हा लाटांचा आवाज एक वेगळंच सुख देऊन जातो. इथे अनेक सारे सेल्फी पॉईंट्स, त्याचबरोबर बसण्यासाठी अनेक बेंचेसची सोय पण इथे केलेली दिसून येईल. थर्टी मिनिट्स जवळपास टाईम आम्ही स्पेंड केल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता आम्ही रिदानचा बड्डे सेलिब्रेट करत आहोत. त्याच्या बड्डेचंच कारण इथे येण्याचं. डे 2 आणि आम्ही आता निघालेलो आहोत RV बीचसाठी. राहण्यासाठी इथे विला, होमस्टे, रिसॉर्ट असे अनेक ऑप्शन्स आहेत. त्याचबरोबर तुम्हाला सुपारी, सागरगोटी, नारळ असे अनेक झाडे रस्त्याने बघायला मिळेल. त्याचबरोबर कौलारू घरंसुद्धा. हा आपला RV बीच आलेला आहे. इथे लगेच थांबण्याची घाई करू नका. पुढे तुम्हाला गर्दी थोडी कमी दिसेल, तिथे तुम्ही थांबू शकता. रस्त्याला लागूनच ही किनारपट्टी आहे. साधारण 5 ते 6 किलोमीटरपर्यंत हा नजारा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता आम्ही इथे थांबायचा निर्णय घेतलेला आहे. या ट्रिपमधला मला सगळ्यात जास्त आवडलेला हा RV बीच. इथे राईड्स नाहीत म्हणून गर्दी पण नाही. आमचं एकच चुकलं, आम्ही इथे भर उन्हात आलो. साधारण 11-12 वाजता आम्ही इथे आलो आणि प्रचंड ऊन लागलं. इथे येण्यासाठी 3 ते 4 वाजता शक्यतो यावं, जेणेकरून ऊन कमी लागेल. या बीचवर रिदानने तर बरंच एन्जॉय केलं. त्याला माती खेळायला फार आवडतं. त्यांनी मातीही भरपूर खेळली. आणि आता आम्ही पुन्हा निघालेलो आहोत परतीच्या प्रवासासाठी. जाता जाता आम्ही हा सुंदर असा हवाहवासा वाटणारा किनारा, हा कोकणातील निसर्ग, सुंदर रस्ते, हा प्रवास तर कधी संपूच नये असं वाटते. आणि आता आम्ही आलेलो आहोत सुवर्ण गणेश मंदिरात आपल्या लाडक्या बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी. 2 डेज 1 नाईट स्टे केल्यानंतर आम्ही रिटर्न निघालेलो आहोत. या ट्रिपविषयी तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर तुम्ही बिंदास मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा अनेक व्हिडिओंसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.